हॅलो फ्रेंड्स, आज आपण ऑसिलेशन्स या चॅप्टरमध्ये स्प्रिंग्स जे कॉम्बिनेशन आहे त्याचा अभ्यास करूया. स्प्रिंगच्या कॉम्बिनेशनमध्ये दोन पार्ट येतात. एक सिरीज कॉम्बिनेशन की जे याप्रमाणे आपण बघू शकतो. दोन स्प्रिंग दिसत आहेत पहा, एकाला एक अशी ओळीनं ते अटॅच केले आहेत. आता इथं ही जी डायग्रॅम दिसते या डायग्रॅममध्ये ते दोन स्प्रिंग ओळीनं एकानंतर एक अशा दिसत आहेत. तसंच आपण त्या दोन स्प्रिंग्स अशाही पद्धतीनं घेऊ शकतो. पहिली स्प्रिंग त्याच्यानंतर दुसरी स्प्रिंग अशी एकाला एक जोडली आहे आणि त्याच्याखाली त्याला मास लावलेला अटॅच केलेला आहे, वेट अटॅच केलेला आहे. सो दिस कॉम्बिनेशन ऑफ द स्प्रिंग वेअर वन स्प्रिंग इज कनेक्टेड टू अनदर स्प्रिंग वन आफ्टर द अदर, देन दॅट कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज ए सिरीज कॉम्बिनेशन. अशाच पद्धतीनं आपण पॅरलल कॉम्बिनेशन देखील बघणार आहोत. आणि त्या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये हे पहा, याप्रमाणे दोन स्प्रिंग्ज आहेत, एकमेकाला पॅरललमध्ये जोडलेले आहेत. द फर्स्ट टर्मिनल ऑफ बोथ ऑफ द स्प्रिंग इज कनेक्टेड टू दिस रिजिड सपोर्ट अँड द सेकंड टर्मिनल इज कनेक्टेड टू इच अदर अँड दिस वेट इज अटॅच्ड बोथ ऑफ दीज टू स्प्रिंग्स कॉमनली. अशा प्रकारे सिरीज आणि पॅरलल असे दोन आपण प्रकार या ठिकाणी कॉम्बिनेशनचे बघूया. तर पहिल्या प्रकाराला सुरुवात करूया आपण, सिरीज कॉम्बिनेशन. आता या सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या बघायच्या आहेत. पहिल्यांदा इथे जे आपण या दोन्ही स्प्रिंग्सला जे वेट लावलेलं आहे, हे जे वेट लावलेलं आहे हे वेट म्हणजे ते फोर्स जो आहे तो सेम आहे, सेम स्ट्रेचिंग फोर्स F. आणि या दोघांमध्ये जे एक्सटेन्शन आहे, पहिल्या स्प्रिंगमधलं एक्सटेन्शन E1, दुसऱ्या स्प्रिंगमधलं एक्सटेन्शन E2 ते वेगळं आहे. आणि दोघांचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 K2 तो वेगळाच आहे, तो निश्चित आहे. कारण स्प्रिंग कॉन्स्टंट K जो आहे तो त्या स्प्रिंगच्या मटेरियलवर अवलंबून असतो आणि ती स्प्रिंगची लेंथ, ब्रेड्थ, विड्थ, हाईट म्हणजे त्याचे डायमेन्शन्स त्याच्यावर अवलंबून असतं आणि ते दोन्ही वेगवेगळे आहेत. मग आपण आता इथं या दोन्हीही स्प्रिंग्ज अशा सिरीजमध्ये जोडल्यानंतर त्या दोघांचं मिळून टोटल एक्सटेन्शन जे आहे इथं टोटल जे एक्सटेन्शन आहे, टोटल इलॉंगेशन जे आहे ते आपण E घेऊया आणि टोटल इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट दोघांचा मिळून जो आहे या K1 आणि K2 दोन्ही स्प्रिंगचा तो KS घेऊया. तर इथं आपल्याला एक लक्षात येईल की E इज इक्वल्स टू E1 प्लस E2 म्हणजे पहिल्या स्प्रिंगचं इलॉंगेशन E1 आणि दुसऱ्या स्प्रिंगचं इलॉंगेशन म्हणजे एक्सटेन्शन E2 दोघांचं मिळून टोटल इलॉंगेशन E असं आपल्याला लिहिता येईल. हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे पहा, हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. आणि इकडच्या बाजूला म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये तसंच जे पहिलं इक्वेशन आहे ते पहिलं इक्वेशन काय आहे पहा, F इज इक्वल्स टू F1 प्लस F2. म्हणजे इथं पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये एक्सटेन्शन दोघांमध्ये सेम आहे आणि स्ट्रेचिंग फोर्स जो आहे तो F1 आणि F2 वेगळा आहे आणि K1 K2 दोघांचे स्प्रिंग कॉन्स्टंट ती तर ऑलरेडी वेगळे आहेच. तर हे जे तीन पॉईंट इथं आपण घेतोय हे तीन पॉईंट, त्यातला पहिला आणि दुसरा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि दोघांमध्ये नेमका जो डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात कसा राहील ते बघायचं आहे. आता इथं आपण याच्यामध्ये एक व्हॅल्यूज पुटअप करूयात. ईची व्हॅल्यू कशी आहे पहा, आपल्याला माहिती आहे F इज इक्वल टू KS इंटू E. आता F इज इक्वल टू KS इंटू E म्हटल्यावर E इज इक्वल्स टू काय येणार, F अपॉन KS. दुसऱ्या स्प्रिंग कॉन्स्टंटसाठी F इज इक्वल्स टू, दुसऱ्या स्प्रिंगसाठी F इज इक्वल्स टू K1 E1. तिसऱ्यासाठी त्याच्यानंतर दुसरी स्प्रिंग F इज इक्वल्स टू K2 E2. तर E1ची व्हॅल्यू आणि E2ची व्हॅल्यू याप्रमाणे, Eची व्हॅल्यू याप्रमाणे मिळाली आहे. ती आपण आता इथं सबस्टिट्यूट करूया. काय येईल मग, 1 अपॉन KS F अपॉन KS इज इक्वल्स टू F अपॉन K1 प्लस F अपॉन K2. आता इथं F तिन्हीकडे आहे म्हणजे F कॉमन काढला आणि डावीकडे उजवीकडे F कॉन्स्टंट कॅन्सल केला आपण, तर आपल्याला काय मिळालं पहा, KS इज इक्वल्स टू 1 अपॉन KS इज इक्वल्स टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. हे दोन स्प्रिंग जर असतील आपल्याकडे याप्रमाणे तर आपण हा फॉर्म्युला याप्रमाणे मिळवतोय आणि तो आपण पुढं जर सोडवला आपण तर कसं येईल पहा.
इथं LCM घेऊयात, म्हणजे प्रॉडक्ट घेऊयात K1 K2 आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन K2 प्लस K1, म्हणजे आपण असंही लिहू शकतो K1 प्लस K2 अपॉन K1 K2. आणि मग रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, KS इज इक्वल्स टू K1 K2 अपॉन K1 प्लस K2. आणि जर हे इथं आपण असे N स्प्रिंग घेतले सिरीज कॉम्बिनेशनमध्ये, तर काय येईल मग फॉर्म्युला आपल्याकडे, 1 अपॉन KS प्लस इज इक्वल्स टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 प्लस 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 1 अपॉन KN. आणि हे आपण कसं लिहिणार, 1 अपॉन KS इज इक्वल्स टू समेशन ऑफ 1 अपॉन KI वेअर I चेंजेस फ्रॉम 1 to N. तर इथं सिरीज कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. आणि हे फर्स्ट आणि सेकंड पॉईंट, म्हणजे स्ट्रेचिंग फोर्स सेम आहे आणि एक्सटेन्शन डिफरंट आहे. त्यानंतर आता दुसरा पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये इथं काय लक्षात ठेवायचं आहे, इथे तुम्हाला सेम एक्सटेन्शन आणि डिफरंट स्ट्रेचिंग फोर्स, ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सेम एक्सटेन्शन, डिफरंट स्ट्रेचिंग फोर्स. त्यामुळे इथं टोटल फोर्स जो आहे F, तो आपण F1 प्लस F2, F इज इक्वल्स टू F1 प्लस F2, म्हणजे मागच्या सिरीजमध्ये E इज इक्वल्स टू E1 प्लस E2 असं आपण घेऊन सुरुवात केली. इथं F इज इक्वल्स टू F1 प्लस F2 असं घेऊन सुरुवात करायची आहे. मग आता या सगळ्यांच्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या. कशा पुटअप करायच्या पहा. पहिली व्हॅल्यू F इज इक्वल्स टू KPE. KP म्हणजे टोटल इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट आणि E टोटल इलॉंगेशन. F2 इज इक्वल्स टू K1E, F2 इज इक्वल्स टू K2E. ह्या प्रत्येकाच्या किमती इथं आपण घेतल्या. आणि मग इथं KPE इज इक्वल्स टू K1E प्लस K2E. इथं E कॉमन काढलं आणि डावीकडचं आणि उजवीकडचं E कॅन्सल केलं, तर KP इज इक्वल्स टू K1 प्लस K2 असं मिळेल. आणि इथं आता दोन स्प्रिंगसाठी झालं हे. मग N स्प्रिंग्स घेतल्या अशा तर K1 प्लस K2 प्लस 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 KM. आणि मग फायनली KP इज इक्वल्स टू समेशन ऑफ KI वेअर I चेंजेस फ्रॉम 1 to N. आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंगचा हा जो टॉपिक आहे, तो अशा हायलाईटमध्ये दिलेला आहे. तो JEE नीट ओरिएंटेड, CET ओरिएंटेड आहे. आणि त्याचा अभ्यास तुम्ही इथं टेक्स्टबुकमध्ये बघून देखील करा, आणि आत्ता मी जे नोट्स देतो आहे तेही बघून करा. हा ॲडिशनल टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये. हे पहा, या ठिकाणी सिरीज कॉम्बिनेशन दिसतं आहे आणि हे पॅरलल कॉम्बिनेशन दिसत आहे, आणि त्याचा हा फॉर्म्युला. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण उद्या याच्या पुढचा टॉपिक बघूया. ओके.